राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावते क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा, नित्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची आशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजा भाराम, तो मीची आहे आत्माप्तकाम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग चौथा। परिच्छेद 40, प्रमाणांचा विचार व त्यांचा उपयोग। या अगोदर स्मृतिज्ञान परोक्षे किंवा प्रमाण आहे हे सांगता वेळस, स्मृतिज्ञान हे परोक्ष नाही, स्मृतिज्ञान परोक्ष नाही। कारण का परोक्ष नाही, तर स्मृती ही संस्कारापासून उत्पन्न झालेली असते, म्हणून त्याला परोक्षता येत नाही। मग परोक्षाचं काय स्वरूप सांगितलं की जे अंतरीच प्रगट होतात, पदार्थ अंतरीच प्रगट होतात,
पण ते परोक्ष असतात. जे अंतरीच प्रगट होतात ते संस्कारापासून होत नाही. मग जे प्रमाणजन्य असते त्याला परोक्ष म्हणावं. जे प्रमाणजन्य असतं त्याला काय म्हणायचं? तसं स्मृतीला प्रमाणजन्य ही पदवी येत नाही, कारण ती प्रमाणापासून उत्पन्न होत नाही असं अगोदर सांगितलं. म्हणून स्मृती ज्ञान प्रमाण आहे आणि परोक्षही नाही, प्रमाही नाही आणि परोक्षही नाही. स्मृतीला या दोन्ही बाजूंनी बाजूला टाकलंय. स्मृती ज्ञानाला बाजूला टाकलंय. संस्कारापासूनच उत्पन्न होत असल्यामुळं स्मृती ही केवळ संस्कारापासून उत्पन्न होते आणि जीवाच्या ठिकाणी जे संस्कार आहेत ते सर्व असत संस्कार आहेत, सत संस्कार नाहीत. आणि त्या असत संस्कारापासून जर स्मृती होत असेल आणि तिला प्रमा म्हणा किंवा परोक्ष म्हणा, हे वेदांत्यांना कसं जमेल? जसं एखाद्या स्त्रीचं लग्न न होता, लग्न न करता धर्माच्या विरुद्ध तिनं पतित्व, पत्नीत्व हे धारण केलेलं आहे, धर्माच्या विरुद्ध, तर तिला धर्मानं पत्नीत्व मान्य केलेलं नाही म्हणून तिला सुवासिन म्हणत नाहीत, म्हणून तिला सुवासिन म्हणत नाही. कारण ती जी पतीच्या घरी आलेली असते ती अधर्मानं आलेली असते. तसं स्मृती ज्ञान हे प्रमा का होत नाही, तर ते अधर्मरूपी संस्कारजन्य असल्यामुळं ते प्रमा होत नाही. हा झाला स्मृतीचा आणि प्रमाचा विचार आणि परोक्षाचा एक विचार. आता प्रत्यक्ष कशाला म्हणावं? जे चक्षुषेंद्रियाने प्रत्यक्ष होतं त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणावं. मग आता ह्या ज्ञानाचा, प्रमाणांचा विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे? त्याचा विचार काय करायचा आहे? तर ही प्रमाणे ही कोणत्या ज्ञानाला प्राप्त होतात, कोण्या अर्थाला प्राप्त होतात, त्याचा उपयोग कुठे कुठे होतो, कोण्या ज्ञानाचा कुठे उपयोग होतो आणि अमुक ज्ञानाचा कुठे उपयोग होतो. जर 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्या 5 इंद्रियाचे 5 विषय हे निराळे वेगवेगळे आहेत, मग एका इंद्रियाचा विषय दुसरा इंद्रिय घेत नाही. म्हणून डोळ्याला जर ऐका म्हटलं तर ते म्हणते मला जमत नाही ऐकायला, आणि कानाला म्हणलं पहाय ते म्हणतं मला नाही जमत. असे हे ज्ञान आपण आपल्या विषयालाच ते विषय होतात, दुसऱ्याच्या विषयाला विषय होत नाहीत. तसं आता आपल्याला परमात्मा जाणून घ्यायचा आहे आणि मग त्या परमात्म्याला कोणचं ज्ञान विषय करील? इंद्रिय ज्ञान, इंद्रिय प्रमा विषय करील का? मग त्या ज्ञानासाठी परमात्म्याच्या
काय करावं लागेल? तर आम्ही प्रमाणाला शरण गेलो. हे प्रमाणांनो, की आम्हाला परमात्म्याची प्राप्ती करून द्या, परमात्म्याचं ज्ञान करून द्या. कारण प्रमाण आहेत ना, ते ज्ञान आहेत. मग अशा ज्ञानाला शरण जावं की जे ज्ञान आपणाला परमात्म्याची प्राप्ती करून देईल. पण एक असा विलक्षण आहे की या जगतामध्ये 4 पदार्थ आहेत. वंद्यापुत्र असत रूपान आहे. वंद्यापुत्र आहे, पण कसा आहे? असत रूपान आहे. तो एक जगतामध्ये आहे म्हणजे कसा आहे? असत रूपानं आहेच म्हणावं लागेल त्याला. आणि प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थही प्रतीतीला येतात म्हणून आहेच म्हणावं लागतील. रज्जूवरचा सर्प, स्वप्न, मृगज हे आपल्याला प्रतीतीला येतात म्हणून ते हे आहेतच. आणि व्यावहारिक सत्तेमधले पदार्थ जे आपल्याला मनुष्य दिसतात, आपण ज्याच्याशी व्यवहार करतो, आकाश दिसतंय, सूर्य चंद्र दिसतात आकाशात, हे की नाही, रोड दिसतात, पर्वत दिसतात, हे व्यावहारिक सत्तेतले. हे व्यावहारिक सत्तेतले एक पदार्थ झाले का 3. आणि चौथा एक पदार्थ असा आहे, त्याला म्हणतात देव. तोही आहे जगतात, तोही आहे, पण प्रतीतीचा विषय नाही. तो इंद्रियानं जाणता येत नाही. आता वंद्यापुत्रही इंद्रियानं जाणता येत नाही, कारण तो नाहीच. तो नाही म्हणून जाणता येत नाही. पण परमात्मा नाही ना, आहे ना. मग आहे तर प्रतीतीला का येत नाही? कारण त्याच्या योग्यतेची इंद्रिय नाही. त्याला पाहण्यासाठी, त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी प्रमात्याला त्याची इंद्रिय नाहीत, त्याच्याकडे तशी सामुग्री नाही, म्हणून तो प्रत्यक्ष होत नाही. आणि वंद्यापुत्र नसल्यामुळं प्रत्यक्ष होत नाही. मग वंद्यापुत्राप्रमाणे मानायचा का तो? पण तो नसून नाही, आणि नसून नसल्यामुळं तो दिसत नाही. तसा परमात्मा हा असून दिसत नाही, पण तो नाही का? आणि प्रातिभाषिक पदार्थ दिसतात पण खरे ठरत नाहीत. दिसतात पण ते विचारापुढं टिकत नाही. मग राहिलं ते काय? व्यावहारिक सत्तेतले पदार्थ. हे दिसतात ही, कळतात ही, आणि प्रत्यक्षही होतात, है का नाही? रज्जू सर्पाप्रमाणे याचा वाद होतो का? नाही होत. आता यांचा रज्जू सर्पाप्रमाणे वाद होत नाही म्हणून तर त्यांना व्यावहारिक म्हणावं लागतं. या पदार्थांना व्यावहारिक म्हणावं लागतं. प्रातिभाषिक सत्तेमध्ये ते इथपर्यंत तरी पण जात नाहीत. पण ते ब्रह्मज्ञानापुढेही ब्रह्मज्ञानापुढेही त्याचं स्वरूप असत रूपानंच, मिथ्या रूपानंच प्रतीतीला येतं, म्हणून तेही मिथ्याच आहेत. पण व्यावहारिक सत्तेमध्ये जेवढे म्हणून पदार्थ आहेत तेवढ्या पदार्थाला जाणण्यासाठी प्रमाणांचा उपयोग आहे, ज्ञानाचा उपयोग आहे. ज्ञानानं ते जाणले जातात. पण परमात्मा ज्ञानानं जाणल्या जात नाही. मग किती ज्ञान आहेत? तर 6 प्रकारची ज्ञान आहेत. प्रमाण किती आहेत? 6 प्रकारची प्रमाण आहेत. आणि ती प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष,
उपमान, अनुमान आणि शब्द. प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द आणि उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, हे 6 प्रमाण आहेत. आता ही 6 प्रमाणाचा अर्थ काय होतो, यांचं स्वरूप काय आहे, याचाच विचार म्हणजे प्रमाणांचा विचार. आपल्याला फक्त एकच कळतंय, ज्ञान ज्ञान एवढंच कळतंय, पण किती ज्ञान आहेत, त्या ज्ञानाचे प्रकार किती आहेत हे माहित नाही. मग शिष्य म्हणतो, गुरुजी प्रमाणाचे लक्षण काय आहे, म्हणजे प्रमाण कशाला म्हणावं, प्रमाण म्हणजे काय याचं लक्षण सांगा. लक्षण सांगितलं म्हणजे प्रमाण म्हणजे काय हे कळत आहे, म्हणून मला त्याचं लक्षण सांगा आणि ती प्रमाण किती आहेत तेही सांगा. त्याबद्दल माहिती कळावी अशी इच्छा आहे. त्या प्रमाणाबद्दल माहिती कळावी अशी मला इच्छा झाली. ती माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. मग सद्गुरूला वाटलं की हा ज्ञानाच्या कक्षेत आता उतरला आहे, म्हणून याला प्रमाणाचा विचार सांगणं आवश्यक आहे. म्हणून सद्गुरू म्हणले की बाबा रे, कारण प्रमाण हे प्रमा शब्दापासूनच तयार झाला आहे की नाही. आणि प्रमा म्हणजे काय तर ज्ञानच. प्रमा हे एक ज्ञानाची जात आहे, प्रकार आहे. प्रमा हे एक ज्ञान आहे, पण ते प्रमा ज्ञान सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहे, सगळ्या ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहे. कारण ते प्रमा यथार्थ आहे. ते प्रमा कसं आहे, यथार्थ आहे. यथार्थ का होतंय त्याला यथार्थता का येते, कारण ते प्रमाणापासून उत्पन्न होतं. ते प्रमाज्ञान कशापासून उत्पन्न होतं, ते विषयापासून उत्पन्न होत नाही. इतर काही ज्ञान विषयापासून उत्पन्न होतात, पदार्थापासून उत्पन्न होतात. तसं प्रमाज्ञान प्रमाणापासून. कोणाच्या प्रमाणापासून, वेदाच्या प्रमाणापासून, संतांच्या प्रमाणापासून, शास्त्राच्या. वेदात म्हणलं की ते सगळेच येतात त्याच्यात, कारण सगळे ते वेदातल्या मापातले येतं. तराजूत कोण्या बसलेले ते वेदाच्या तराजूतले. संत, शास्त्र हे का ना, स्मृती, हे श्रुती, हे वेदच आहे, उपनिषद. म्हणून त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी येणार, गाथा येणार, भागवत येणार, रामायण येणार, महाभारत येणार. हे सगळे कशातले येतं, हे वेदाचेच येतं, वेदाचेच अंग येते. मग यांच्यामध्ये जे सांगितलं आहे ते यथार्थ आहे. त्याच्यामध्ये जे सांगितले, काही अनर्थाचं सांगितले का, काही हिताचं सांगितलं आहे, जीवाच्या हिताचा बोध आहे त्याच्यामध्ये, म्हणून ते वेदजन्य आहेत. मग त्यातली जी काही वाक्य आहेत, त्यातलं जे काही ज्ञान आहे, त्या ज्ञानाला प्रमाज्ञान म्हणायचं. आणि त्या प्रमाज्ञानापासून आपल्याला उत्पन्न होणारं जे ज्ञान आहे त्यालाही प्रमा. मग त्याच्यामध्ये जे ज्ञान सांगितलंय ते प्रमा आहे, तर ते प्रमाज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे का नाही. त्यांना जे ज्ञान आहे तिथं, ते ज्या प्रमाणानं बोलतात त्या प्रमाणानं आपण बोलतो का, प्रमाणे नाही, प्रमाणाने. त्या प्रमाणाने आपण व्यवहार करतो का, त्या प्रमाणाने आपण परमार्थ करतो का, त्या प्रमाणाने आपण वस्तूचं ज्ञान घेतो का. एक उदाहरण पहा. वेदाचं प्रमाण आहे जगत मिथ्या आहे, हे की नाही, किंवा सर्व खलविदम ब्रह्म,
सर्व जगत ब्रह्मरूप आहे. आता हे दोन प्रमाण आहेत. जगत ब्रह्मरूप आहे, जगत मिथ्या आहे. जगत मिथ्या कधी सांगितलंय? जगत ब्रह्मरूप आहे याच्या अगोदर सांगितलंय, है की नाही? आणि नंतर जगत ब्रह्मरूप आहे म्हणून सांगितलंय. मग ब्रह्मरूप आहे म्हणूनच सांगितलंय आणि मिथ्या म्हणूनच सांगितलंय. पण ह्या दोन्हीत आपण बसत नाही. बसतोत का आपण ह्या दोन्हीतही? जगत मिथ्याही वाटत नाही आणि जगत ब्रह्मरूपही वाटत नाही. मग काय वाटत आहे? जगत सत्य म्हणून वाटतंय, है का नाही? मग आपण प्रमाद आहेत का? प्रमाद ज्ञानात आहोत का? आणि तेच त्यांचं प्रमाद ज्ञान आपल्याला ज्ञान करून घ्यायचंय. म्हणून शिष्य म्हणला मला ते ज्ञान म्हणजेच प्रमाणाचे ज्ञान सांगा. मग त्याचं लक्षण कळालं म्हणजे प्रमाण म्हणजे काय हे मला कळेल. आता या ठिकाणी प्रमाण म्हणजे काय हे त्यांच्या मतानं पाहू. श्रीगुरु म्हणतात प्रमा या संस्कृत शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. प्रमा म्हणजे काय? ज्ञानच. संस्कृत मध्ये ते ज्ञानालाच प्रमा म्हणतात. मग त्या प्रमाला कसं स्वरूप देतात एवढंच सांगून ते थांबत नाही. प्रमा म्हणजे संस्कृत मध्ये त्याला ज्ञानच म्हणतात. तो संस्कृत शब्दाचा अर्थ आहे. पण कसा आहे? प्रमाणापासून उत्पन्न झालेले यथार्थ ज्ञान ते प्रमा. कशापासून उत्पन्न झालेले? हा ना. कोण्या प्रमाणापासून? वेद प्रमाणापासून. त्या प्रमाणापासून उत्पन्न झालेले यथार्थ ज्ञान, अयथार्थ नव्हे, यथार्थ ज्ञान, त्याला म्हणायचं प्रमा, असा याचा अर्थ आहे. मग प्रमेचे जे करण ते प्रमाण. मग प्रमाण कशाला म्हणायचं? प्रमाण जे आहे ते प्रमाण म्हणजे प्रमेचे जे करण आहे. करण कशाला म्हणायचं आणि कारण कशाला म्हणायचं? कार्य कशाला म्हणायचं? कार्य, कारण आणि करण ही त्रिपुटी. कार्य म्हणजे ज्या कारणापासून क्रिया घडते किंवा कारणा वाचून जे काही होतच नाही त्याला कारणानं जे क्रिया घडते, कारणाचा परिणाम म्हणजेच कार्य, है का नाही? मग त्याला कार्य म्हणायचं. पण कारण कशाला म्हणायचं? ज्याच्यापासून कार्याची उत्पत्ती होते, है का नाही? आणि मग त्या कारणापासून अनेक कार्य उत्पन्न होत असतील. कारणापासून अनेक कार्य उत्पन्न होतं म्हणून त्याला काय म्हणायचं? कारण म्हणायचं. आता माती आहे, मातीपासून एकच कार्य होतंय का? रांजण होतं, बोळकं होतं, परळ होतं, कोटंब होतं, घट होतो, है का नाही? नाना प्रकारच्या झाकण्या होत्या, ताट होतात. मातीचं सर्व काय करता येते ते अनेक कार्याला कारण आहे, है का नाही? मग त्याला साधारण कारण म्हणायचं. कारण त्याच्यापासून काही बी व्हाले, अनेक कार्याची उत्पत्ती व्हायली का नाही? मग ते कसं झालं? साधारण कारण झालं. त्याला साधारण कारण म्हणायचं. म्हणजे कोणीही एखाद्या गावातल्या माणसाला कोणी येतो आणि धकाबुकी करून जात का? मग साधारण आहे ते. आणि विशेष माणसाला धकाबुकी करतात का? पण साध्या माणसाला कोणी बी येऊन, म्हणून ते काय झालं? साधारण आहे म्हणून.
पण असाधारण ज्याच्यापासून एकाच कार्याची उत्पत्ती होते, एकाच कार्याला कारण आहे, दुसरं कार्याला ते कारण होत नाही, दुसऱ्या कार्याला कारणच होत नाही, ते त्याच्यापासून एकच कार्य होत आहे, त्याला काय म्हणायचं? असाधारण कारण. त्या कारणाला काय म्हणायचं? कारणामध्ये असा थोडासा भेद केला आहे. म्हणजे असाधारण कारण हे एकालाच कार्याला कारण ठरतं, म्हणून ते असाधारण कारण व्हायले. म्हणून त्या कारणाला कारण मानायचं नाही. कारण ते कसं आहे? असाधारण आहे. म्हणून त्याला नावानं हाक मारायचे नाही, कारण म्हणायचं नाही, त्याला करण म्हणायचं. असं कारणामध्ये आणि आपण मागे भेद बघितला का नाही? झालंय की कार्य आणि कारण यातील भेद का पुढे? हा, मग ती असती. हा, मग त्याच्यातच असाधारण कारण सांगितले, त्याला करण म्हटले. असं कारण आणि करण यामधला भेद आहे. मग आता ही प्रमाण जे आहेत ही करण आहेत, कारण त्याच्यापासून एकच ज्ञान हे कारण कार्य उत्पन्न होतंय, म्हणून ते कसे आहेत? असाधारण कारण आहेत, म्हणून त्यांना करण म्हटलं आहे. म्हणूनच ते अशी व्याख्या करतात इथं, प्रमाणापासून उत्पन्न झालेले यथार्थ ज्ञान आणि प्रमेचे जे कारण ते प्रमाण, त्याला प्रमाण म्हणायचं. कशाचे कारण व्हायलंय ते? प्रमाण. प्रमेचे कारण व्हायलाय ते. जे ज्ञान आहे का प्रमारूप, त्या प्रमाचं कारण कोण आहे? प्रमाण आहे, हे की नाही? आणि ते प्रमाण असाधारण रूप आहे, ते साधारण नाही. ज्ञानाचं जे कारण आहे ते असाधारण कारण आहे, ज्ञानाचं कारण असाधारण कारण आहे. ते साधारण कारणानं ज्ञान होतंय का? तुम्हाला इकडचे व्यवहारातले ज्ञान होतील, पण जे प्रमाज्ञान आहे का, ते प्रमाज्ञान असाधारण कारणापासूनच उत्पन्न होतंय. आणि असाधारण कारण काय आहे? प्रमाण आहे. आणि ते प्रमाण कशाला म्हणतात? प्रमेचे जे असाधारण कारण आहे का, प्रमाचं जे असाधारण कारण आहे का, तेच काय? प्रमाण आहे. त्या असाधारण कारणाला प्रमाण म्हणावं, असाधारण कारणाला. मग वेद कसा आहे? म्हणून ते काय आहे? वेद प्रमाण, श्रुती प्रमाण, संत प्रमाण, शास्त्र प्रमाण, हे प्रमाण आहेत. आणि हे प्रमाण कसे आहेत? मग प्रमेचे असाधारण कारण आहेत. हे काय साधे कारण नाहीत, यांच्याकडं असाधारण म्हणून बघावं लागतंय. एखाद्या गावामध्ये खूप मोठा श्रीमंत असावा, आणि मग बाहेर एखादा मनुष्य म्हणतो, काय होते काय चाललंय हो आता ते तुमच्या माली पाटलाच, त्याच्या काय असाधारण मामला आहे त्याचा, तो का साधारण आहेत का काय? नावच काय? माली पाटील. त्याचं नाव घ्यायला घंटा लागत आहे म्हणते. असं वेद, नुसतं वेद म्हणायला सुद्धा
नुसतं वेद म्हणून चालतं का? वेद म्हणलं की वेदाचा यथार्थ अर्थ लक्षात यावा, हे का नाही? कारण ते असाधारण आहे. म्हणून वेदाला, श्रुतीला साधारण म्हणू नये असं प्रमा म्हणजे काय हे सांगितलं. मग प्रमा म्हणजे काय? संस्कृत शब्दामध्ये त्याला प्रमा म्हणतात. आणि त्या प्रमाचा अर्थ काय? प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे ज्ञान आहे का, यथार्थ ज्ञान आहे ते, त्या ज्ञानाला काय म्हणायचं? यथार्थ ज्ञान. त्या यथार्थ ज्ञानाला प्रमा म्हणायचं. आणि त्या प्रमाचे जे कारण असतं का, ते प्रमाण असतं. प्रमाणापासून उत्पन्न होत असती प्रमा. प्रमाणापासून काय होईल? प्रमज्ञान उत्पन्न होईल. आणि मग त्या प्रमेचे जे कारण आहे का, ते असाधारण कारण, त्याला प्रमाण म्हणायचं. म्हणून प्रमाण हे असाधारण आहेत. अशी 6 प्रमाण आहेत. अशी प्रमाण किती इथं? 6 प्रमाण आहेत. आम्हाला एकच प्रमाणाचा मेळ लागा ना, तो 6चा कवा लागा. एकच ज्ञान आम्हाला कळा ना, तर 6 ज्ञान कशी कळती? पण कळण्यासाठी ते अवघड नाहीत. पण आम्हाला पहिलीमध्ये एकच विषय होता, विषय एकच पहिलीच्या वर्गाला. पण जसं पुढे पुढे जाऊ तसे 6 विषय बनले का नाही? 6 विषय शिक्षण खात्यानं आपल्याला 6 विषय दिले. मग 6 विषयाचं आपण ज्ञान घेऊन पास झालोत का नाही? मग ते व्यावहारिक ज्ञान सांगणारे 6 विषयाचं आपण झापू शकतो. ते 6 विषय झापू शकतो. आणि तर परमात्म्याबद्दल जे काय वर्णन करतात 6 प्रमाण, 6 ज्ञान, हे का नाही झापणार? अहो, लहान असून ते विषय झापले. हो, लहान होतो ते विषय साधारण होते. ते कसे होते विषय? हे असाधारण. मग मोठे झालोत ना आता. नाही म्हणतात ना, हे असाधारण आहे, कसं झापण? अरे मग तू मोठे झालात ना आता. शाळामध्ये तुम्हाला 6 विषय दिले, तेव्हा तुम्ही लहान होता. मग आता मोठे झाल्यावर तेच विषय का? वाढते, आहे का नाही? त्याच्या बुद्धीनुसार त्याला खायला द्यावं लागतंय. लहानपणी एखादं समजा लेकरू खेळण्यासाठी, आनंदित राहण्यासाठी, त्याचा वेळ त्याच्यात जाण्यासाठी आतार्यापासून काहीतरी घेऊन देते का नाही माणूस? मोटर, गाडी, हे का नाही? आणि मग ते लेकरू लग्नाला आल्यावर तरी तेच द्यायचं का? ते पुन्हा त्या बेगडाची भावली न ग म्हणतंय, ते खरी भावली पाहिजे म्हणतंय. पुन्हा खरी मोटर पाहिजे म्हणतंय ते. मग त्या इच्छा करता येतात मोठं झाल्यावर. मग ह्या काय इच्छा होऊ नये. कारण मोठं झालेल्याच्या वयानं किंवा त्या मनुष्यानं जशी बुद्धी वाढल तसा विषय वाढवावा त्याला. विषय म्हणजे हा विषय, है का नाही? मग या ठिकाणी जरी अलौकिक विषय असला तरी बुद्धी ग्रहण करू शकते, कारण बुद्धीमध्ये विकास झालेला असतो. आणि जसं वय संपत जाईल तसा बुद्धीचा हळूहळू हळूहळू ऱ्हास होतो, है का नाही? लहानपणी सुद्धा बुद्धी विकसित नसते आणि नंतर तरुण वयामध्ये ती विकसित झालेली असते. म्हणून विकसित बुद्धीमध्ये अलौकिक ज्ञान करून घेता येतं. क्षमता असते बुद्धीमध्ये, पण त्या बुद्धीला ते टाकावं लागतं खाला. ती बांधलेली आहे की नाही? म्हणून तिला ते जे टाकलं ते खाती, पण तिच्या पुढे टाकावं लागतंय. तसं आता आपण इथं ही प्रमाण 6 हे आपल्या बुद्धीपुढे खाला टाकायची आणि तिला म्हणायचं, बाई मेहरबानी करून इतके खाय, कारण पुन्हा तुला
टाकले तरी खाता येणार नाहीत, हीच वेळ आहे आता. हे ग्रहण करण्याची हीच वेळ आहे. याच्या अगोदरही तू खात नव्हतीस आणि पुन्हाही तुला खाता येणार नाही. लहानपणी दात नाहीत म्हणून चणे खाता येत नाहीत, आणि म्हातारपणी दात नसतात म्हणून चणे खाता येत नाही. आता दात आहेत तर चणे खाऊन घे, असं आपल्या बुद्धीला समजूत घालावी. तोंडावरून तिच्या हात फिरवावा. लाडी गोडीनं त्या बुद्धीला म्हणायचं, जरी अवघड असलं तरी जो आत्मज्ञानी आहे, सत्संस्कारी आहे, त्याच्याकडे जाऊन तो विषय समजून घे. नसला समजला तर समजून घे आणि सतत त्याचं चिंतन करीत राहा. तशी जर बुद्धी असेल तर तिला जाणायला काहीच अवघड जात नाही. अभ्यास याचेनी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझे ठाई अभ्यासी मिळ. अभ्यासानं कठीण काहीच नाही. अभ्यास केल्यावर सगळं सोपं जात असतं. अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. तेवढं काय ते काय अवघड नसतं. पण अभ्यास इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. तसं प्रॅक्टिस मध्ये सोपं होतं म्हणून वारंवार चिंतन सांगितलंय, सत्संगती सांगितली. मग किती प्रमाण आहेत? तर 6 प्रमाण आहेत. प्रत्यक्षे, अनुमान आणि शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. आता या एका एकाचा आपण हिशोब घेऊ. हिशोब म्हणजेच विचार करू त्याच्यावर की प्रत्यक्ष कशाला म्हणावं, शब्द प्रमाण कशाला म्हणावं, उपमान प्रमाण कशाला. आता आपणाला अनुमान प्रमाण कळाले, प्रत्यक्ष प्रमाण कळालेलंच आहे का नाही. स्मृती ज्ञान ही कळालेलंच आहे. हे जसं कळालं तसंच हे कळून घ्यायचं. तर प्रत्यक्ष कशाला म्हणतात, तर हे कोणाचं प्रमाण कोणाचं आहे हे, तर याला देहात्मवादी, चार्वाक, देहात्मवादी, देहालाच आत्मा मानणारा देहात्मवादी, त्याचं नाव चार्वाक आहे. आणि हा चार्वाक कोण? आपण या अगोदर ख्यातीमध्ये सांगितलं होतं. चार्वाक कोण? प्रल्हादाचा मुलगा, हिरण्यकशिपूचा तो चार्वाक, त्याच्या नावाचा असा उल्लेख करतात. पण चार्वाक या शब्दाचा अर्थ काय? तो चार्वाक कोण हे कळाला, पण चारुवाक म्हणजे काय? चारू म्हणजे गोड, वाक म्हणजे बोलणे. चारू म्हणजे गोड. गोड बोलणे. असा गोड बोलणारा म्हणजे चार्वाक. गोड बोल्या म्हणजे चार्वाक. आता आलं लक्षात. मागे सांगितलेलं त्याला आम्ही त्यावेळेस गोड बोल्या म्हणलं होतं. पण ते गोड बोल्या कोणातरी व्यक्तीला म्हणत होते इथं. ते गोड बोलायचा पण साधून घ्यायचा, त्याचं काम साधून घ्या, त्याला म्हणायचं गोड बोल्या. तसं हा चार्वाक म्हणजे गोड बोल्या. आता या ठिकाणी त्याला गोड बोल्या का म्हटलंय, तर तो देहालाच आत्मा, आणि सगळ्याला देह आत्मा म्हणलेलं चांगलं वाटतंय. देहाला कोणाला म्हणून तुम्ही, अहो तुमचा देहच आत्मा आहे. मग त्याला आत्मा म्हणून त्याचीच पूजा करायची, त्यालाच चांगलं चांगलं खाऊ घालायचं. म्हणजेच
हा देहात्मवादी चार्वाक माऊलीने त्याची ओवीबद्ध एक व्याख्या केली. देहत्वची आत्मा, देहत्वची आत्मा आणि भोजनती भक्ती, भोजनती भक्ती आणि मरणते मुक्ती. आता याला काय म्हणावं म्हणले? पाखंडी नाही तर काय म्हणावं त्याला? मरणाला मुक्ती जर मानित असेल, भोजनाला भक्ती मानित असेल आणि देहाला आत्मा मानित असेल, तर हे मत धूर्त मत आहे, हे की नाही? म्हणून त्याचं परमार्थामध्ये किंवा संप्रदायामध्ये दूषित मत म्हणून घेतलेलं आहे. हे कसं आहे? दूषित मत आहे ना. हे काय चांगलं मत आहे काय? पण प्रमाण म्हणून घ्यावंच लागतं. अशी चार्वाक आहे. आणि मग हे कोणते प्रमाण, कोणचं ज्ञान मानतो? प्रत्यक्षच. आता हाय ना देह, दिसायला आहे ना, प्रत्यक्ष आहे ना, मग हाच देव, असं ज्याचं मत आहे त्याला म्हणायचं चार्वाक. आणि तो प्रत्यक्ष प्रमाण मानतो. बाकीची प्रमाणे ते मानितच नाही. अशा मनुष्याला काय गरज आहे दुसरे प्रमाण मानायची? आणि जरी मानित असला तरी त्याला तो महत्व देत असेल का? आता त्याला दुसऱ्या प्रमाणा वाचून सतनागत आहे, पण यालाच महत्व द्यायचं. इतर प्रमाण असल्याशिवाय त्याचा व्यवहार तरी चालेल का? पण महत्व याला देतो. डोळ्यांनी पाहणे, कानानं ऐकणे, यालाच लौकिकात प्रत्यक्ष प्रमाण मानतात. लौकिकात समाजामध्ये आपल्या डोळ्याने पाहणं, कानाला, यालाच म्हणायचं काय? प्रत्यक्ष, असं लौकिकात मानतात. म्हणून प्रत्यक्ष असेल तेच खरे, जे डोळ्यानं दिसन तेच खरं, जे कानानं ऐकतोन तेच खरं, असं जे मानतात का, त्याला म्हणायचं हे प्रत्यक्ष प्रमाणवादीत. हे प्रत्यक्ष प्रमाणवादी. बाकी सर्व खोटे, बाकीचे प्रमाण सगळे खोटे आणि हेच प्रमाण खरं, असं तो मानतो. असा त्याचा सिद्धांत आहे. मग असा ज्याचा सिद्धांत आहे अशाला काय म्हणावं? प्रत्यक्ष प्रमाणवादी. पण आता याचं थोडासा विचार दुसऱ्या प्रमाणानं जर बघितला तर फक्त प्रत्यक्ष वापरून चालतंय का, हे उघड पडत आहे. मग अनुमान प्रमाण, अनुमान, या अनुमान प्रमाणाचा करता कनाद आहे. कनाद, त्याचं नाव काय? कनाद. आणि हा सुगत मतानुयायी आहे. हे दुसरे अनुमान प्रमाण मानतात. अनुमान प्रमाण. आता अनुमान प्रमाणाचं स्वरूप काय? कारण प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहारही चालत नाही. तो काय म्हणतो पहा, प्रत्यक्ष प्रमाणानं केवळ व्यवहार चालत नाही, त्याला अनुमान सुद्धा लागत आहे. अनुमानाशिवाय व्यवहार होत नाही. व्यवहाराला अनुमान सुद्धा लागत आहे. कसं? तर ज्यावेळेस एखाद्याला जेवा जर म्हटलं तर तो जेवणासाठी प्रवृत्त होतो. त्यानं उदाहरण देऊन सांगितलंय कसं उपयोगाचं आहे हा अनुमान प्रमाण म्हणून. एखाद्या मनुष्याला जेवा म्हणलं तर तो जेवण्यासाठी मांडी घालतो आणि जेवणासाठी प्रवृत्त होतो. का होतो तो प्रवृत्त? तो जेवायला का बसतो? कारण त्याला माहित आहे की जेवल्यावर काय होतंय? भूक शांत होती. जेवल्यावर काय होतंय? हे त्याला जेवायच्या अगोदर माहित आहे ना. कशावरून? त्याच्या अगोदरचा त्यानं काय केलाय? अनुमान काढलाय. याच्या अगोदर आपण जेवल्यावर भूक गेली होती,
भूक शांत झाली होती, है का नाही? मग आता जे जेवायला वाढय तो कोण्या प्रवृत्तीनं जेवायला बसल? भूक शांत होती म्हणूनच बसेल ना. मग तिथं अनुमानानच बसणार ना तो. याला म्हणायचं अनुमान प्रमाण. नसलं कळालं तर आपल्या आपल्या खिशातले आहेतच की द्रष्टांत. ते का कुठे गेलेत का? त्याला का पैसे द्यायचे का त्या द्रष्टांताला? एका मनुष्याला मुलाचं लग्न करायचं होतं, म्हणून त्यानं एका ठिकाणी सोयरिकीचा जोड लावला, है का नाही? आणि जिथं जोड लागला त्याला 2 मुली होत्या आणि एकीचं लग्न झालं होतं. आणि तिला जे काही आंधन दिलं होतं, आंधन म्हणतात बरं का, मानधन नाही तिथं, अनुकूल, ते दिलं होतं. हे उदाहरण घ्या. आता आपल्या याच्यात काय किती काही दिलं तरी काय म्हणायला काय हरकत आहे का? जरी हुंडाबंदी असली तरी आपल्याला काही तो हे करायचे का सोयरी? काय होत नाही. 5 लाख हुंडा द्याला तिनं मोठ्या पोरीला, 5 लाख हुंडा द्याला आणि तिचं लग्न लावलं. आणि मग ते त्याच्या लहान्या पोरीचं लग्न लावता वेळेस मग ते म्हणतात ना, त्याची पहिली पोरगी कुठे दिली, कोणाच्या चिथं दिली, सोयऱ्यात दिली का, असं काढतोय ना माणूस, है का नाही? आणि त्या पोरीला हुंडा किती द्याला होता हे नवीन सोयरी करणारा म्हणतोय. ते अंदाज काढा, अनुमान काढा, म्हणजे आपल्याला किती देईल. तिथं अनुमानाचं काय लागतंय? विशेषीकरण लागतंय. हो, त्या पहिल्या पोरीला किती दिला होता बघा, त्याच्यानुसार आपल्याला देते ना, है का नाही? थोड्या 1000-2000 रुपये मागं पुढी आपण होऊ तसं काही नाही, पण अंदाज तर निघत आहे ना. तिथं माहिती गोळा करा ना, पहिल्या पोरीला त्यानं किती द्यालाय. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा अनुमानाचा व्यवहार होतो, है का नाही? म्हणजे तिथं अनुमानानं ते ज्ञान होते. म्हणजे याला म्हणायचं काय? अनुमान. कारण प्रत्यक्ष भोजनाचं कारण अगोदरची जी भोजनाची अनुमान आहे, त्या अनुमानावरून आताच्या भोजनाची प्रवृत्ती आपणाला त्या ठिकाणी होते. यालाच म्हणायचं. जर पहिल्या भोजनाचं अनुमान नसतं तर आताच्या भोजनाला ते बसलत नसतं ना. मग अनुमान प्रमाण मानावं लागतंय का नाही? मग आता इथं प्रत्यक्षच म्हणून जमतं का? प्रत्यक्षामध्ये अनुमान आहे का? कधी कोणी जेवलाच नाही आणि त्याच्या पुढे ताट ठेवलं, त्याला खाता येईल का? अनुमान नाही ना. हे खाल्ल्यानं काय होतंय तर मग अनुमान बी लागतंय का नाही? आणि मग नुसतं प्रत्यक्ष धरून जमतंय का? एखाद्या घरामध्ये म्हणतात, पोरा तुया मागे हे काम आहे, हे इतकं करून टाक, आणि मग ते पटकन करतो. म्हणते एवढंच तर करायचंय, करतो, बाजूला होतो. आणि मग दुसरे अनेक कामं असतात, पाणी भरायचं, काय दुकानावर आणायचं, असं अनेक ज्ञान पदार्थ असते, हे असतात ना, कामं असतात ना. मग माय म्हणते, पोरा तितकं काम सांगितलं तेच केलं, सण लागलाच लोळायला, ते कर की. मग ते म्हणते, तो आधी एकदा तेच सांगितलं होतंस ना, तेव्हा हे कुठं सांगितलं होतंस? मग तितक्याच कामावर धकत आहे का? म्हणते माय तितक्याच कामावर धकत आहे का? सगळंच करावं लागतंय रे जन्माला आल्यावर. तसं एका ज्ञानावर एका प्रमाणावर धकत का? अनुमान बी लागत आहे. असं हे अनुमान प्रमाण आहे. आणि नंतर शब्द प्रमाण. शब्द प्रमाण हे सांख्यशास्त्रकर्त्याचं आहे. ज्यानं प्रकृती आणि पुरुषाचा विचार सांगितला, असं त्याचे कर्ते कपिल आहेत. आणि ते कपिल महामुनी तिसरे शब्द प्रमाणही मानतात. याचा अर्थ आता जे अनुमान प्रमाण मानणारे आहेत
ते प्रत्यक्ष प्रमाण मानतात बरं का, ते प्रत्यक्ष प्रमाण मानतात. आणि शब्द प्रमाणवादी जे कपिल आहेत, सांख्यवादी, तर हे वरचे दोन्ही प्रमाण मानणारे आहेत असं धरायचं. म्हणजे ते म्हणत नाहीत आमचंच प्रमाण श्रेष्ठ म्हणून, कारण ते म्हणतात त्याची जशी गरज लागायली तशी आमच्याही प्रमाणाची, ते कारण ते आपण आपले प्रमाण ते म्हणतात आमचं हे बी घ्या. म्हणून सांख्यशास्त्रकर्ते कपिल तिसरे शब्द प्रमाण मानतात. कारण ज्यास देशांतरात पुत्र झाल्याचे वर्तमान कोणी प्रामाणिकाने येऊन सांगितले तर त्या ठिकाणी त्याच्या शब्दापासून ज्ञान होते. याचा दृष्टांत तयार करा. हे काय सांगितलंय वाक्य? जर समजा बाळणपणाला आपण मुलगी आणली आणि ती प्रसूत झाली, चांगला मुलगा झाला, आणि मग तो मुलगा इकडे झाल्यामुळं तिच्या सासरच्या घरी निरोप द्यावा लागेल का नाही? देतच असतेत ना, द्यावाच लागत आहे आणि देतच असतेत. नको म्हणलं तरी बी आणि मग निरोप. आता पहिलं काय फोन नव्हते, हे नव्हते, पहिले असे माणसं पाठवित होते निरोप सांगायला. मग एखादं इकडं मरगलं तरी पण पाहुण्या रावण्याचे इथं जाऊन सांगायला निरोपच होते. तेव्हा कोणतीच व्यवस्था नव्हती पहिल्या काळात. तसं या ठिकाणी पहिल्या काळातला दृष्टांत घेतलाय. जर समजा आता इथं मुलगी प्रसूत झाली आहे आणि तिला मुलगा झालाय, ही बातमी तिथं त्यांना कळवायची म्हणल्यावर कोणीतरी त्या ठिकाणी आप्त इष्ट जवळचा माणूस तिथं पाठवी नाही. मग तिथं गेल्याच्या नंतर ते काहीच बोला ना, गेला तिथं आणि काहीच म्हणेना, त्यांना ज्ञान होईन का? जेवला खावला मस्त, आपण काहीच सांगा ना निरोप, कसं कळन त्यांना? मग तो जेव्हा सांगेल शब्दानं की तुम्हाला जावाई पुढे असला तर त्याला म्हणेन तुम्हाला मुलगा झालाय, है का नाही? आणि जावायचा बाप असेल तर म्हणेन तुम्हाला, आणि आजी असली तर मला वाटलं त्याचं स्त्रीलिंग म्हणता. काय सांगा, असा व्यवहार शब्दाने केल्याशिवाय ज्ञान होईल का? म्हणून शब्द प्रमाण मानावं लागन का नाही? आता ह्या ज्ञानाच्या जाती उत्पन्न व्हायल्यासारख्या वाटायल्यात का नाही? म्हणजे ज्ञान वेगवेगळे आहेत का नाही? आता हे शब्दानं होणारं ज्ञान, अनुमानानं होणारं ज्ञान, प्रत्यक्षानं होणारं ज्ञान, असं हे ज्ञान आहे तर, है का नाही? म्हणून शब्द प्रमाण सांख्यकर्ते कपिल तिसरे शब्द प्रमाण मानतात. कारण ज्या देशांतरात पुत्र झाल्याचे वर्तमान कोणी प्रामाणिकाने सांगितले तर त्यास पुत्र झाल्याचा निश्चय होतो. तो शब्दाशिवाय प्रत्यक्ष प्रमाणाने किंवा अनुमानाने होणे शक्य नाही. अनुमानानं होईल का? आणि प्रत्यक्षानं तर होणारच नाही, कारण ते तिकडं एक सासरकड्यांना प्रत्यक्ष कसं होईल इकडचं, आणि अनुमान अंदाज तरी कायला काढते ना. होणार आहे हे माहित आहे, होणार आहे, पण झाल्याच अनुमानही करता येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी शब्द प्रमाणच लागणार, म्हणून शब्द प्रमाण मानावं लागतं. म्हणून आपत्या वाक्यानेच ते शब्द प्रमाण होते, म्हणून तिसरे शब्द प्रमाण मानले पाहिजे. आता नंतर उपमान प्रमाण. उपमान कशाला म्हणायचं? उपमा द्यायची.
दुसऱ्याची संगती घालून त्याला म्हणायचं उपमान. हे कुणाचं आहे? न्यायशास्त्राचा कर्ता गौतम यांचे हे चौथे उपमान प्रमाण मानतात. कारण आता हे उपमान प्रमाण बरेच ठिकाणी वापरतात आणि काव्यामध्ये तर उपमान प्रमाण जास्त लागत आहे. काव्य करायचं म्हटलं तर, कविता करायच्या म्हटलं तर उपमानाला प्राधान्य देतात. कारण ज्या पुरुषाने गवय पाहिलाच नाही, गवय म्हणजे काय? गायीसारखा दिसणारा प्राणी, गायीसारखा दिसणारा, आपण त्याला काय म्हणतो? वनगाई. आणखी एक काहीतरी म्हणते रुई. असे नाव वेगवेगळे ठेवले आहे का ना. आता ते कशा कोणासारखा दिसतंय? गाय सारखा दिसतंय. कोणी आता ते रुई बघितलंच नाही. गाय ती वनगाय कोणी बघितलीच नाही. पण गावातल्या आपण जे पाळतो गायी तिचं ज्ञान आहे. आणि मग एखाद्याला सांगितलं की ह्या आपल्या गायी जशा आहेत त्या गायी सारखाच तो रुई दिसतो, असं समजा गावात त्याला एखाद्यानं सांगितलं आणि ते शेतात गेला आणि त्याला ते रुई दिसली, वनगाय दिसली. त्यावेळेस बघितल्याबरोबर त्याला काय ज्ञान होणार? ह्या रुईच आहेत, ही वनगायच आहे. कारण गवय ज्याला म्हणतात तो हाच आहे, गायीसारखा दिसणारा गवय. संस्कृत मध्ये त्या रुईलाच काय म्हणतात? गवय. मग ज्याला ज्ञान नसलं तरी गवयाचं ज्ञान नसलं तरीही तो जर प्रत्यक्ष गवय पुढे आला तर हा गवय आहे असं ज्ञान कसं होतंय त्याला? कशामुळे होतंय? कारण गावातली गाय त्यानं पाहिलेली आहे आणि त्याला सांगितलंय की ह्या गायीसारखाच गवय असतो आणि तो गवय त्यानं कधी बघितलेला नसून त्याला त्या ठिकाणी हाच गवय याचं ज्ञान कसं होतंय? याला म्हणायचं उपमान प्रमाण. कारण एखादी माय तिच्या लेकाची उपमा करून तिला बोलायची सवय होती. लेकाचं वर्णन करून लेक सांगायचा तिनं. मग एखादी म्हणते कसं आहे ग तू पोरग आता? ते म्हणते अगं लय दिसायले आता चांगलं, बामणासारखं दिसायले. कसं का असं नाही इकडं मात्र ते हो म्हणजे उपमा काय कोणाची देते? हा. आणि जर समजा तेच लेकरू मोठं झाल्यावर काम नाही जर केलं त्यानं तर ती म्हणते अरे काम कर की, तो का वाण्या बामणाचा आहेस का? उपमान देऊन याला काय म्हणायचं? उपमान प्रमाण म्हणायचं. नंतर हा पशु गवय आहे असे यथार्थ ज्ञान झाले, वास्तविक तीनच प्रमाणे मानली तर. आता हे जर पहिले अगोदरचे शब्द, अनुमान आणि प्रत्यक्ष हे जर तीनच मानले तर अशा ठिकाणी तो गवय वर्णनावरून उपमानावरून त्याचं ज्ञान झालं का नाही? मग त्या तीन प्रमाणानं त्या ठिकाणी काय चलत आहे का त्या तीन प्रमाणाचं? अहो प्रत्यक्ष जरी गवय आला तरी हा गवय म्हणून कळणार नाही, है का नाही? अनुमान किती काढीत बसला तरी कळणार नाही. आणि शब्दानंही कळणार नाही ना. शब्दानं सांगितलं गवय 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 प्राणी एक सांगितलं शब्दानं, पण उपमा नाही ना त्याला.
म्हणून उपमान सुद्धा गरजेचं गरजेचा आहे. म्हणून अशा विलक्षण ज्ञानाचे कारण, आता हे ज्ञान कसं आहे? याला उपलक्षित ज्ञान म्हणतात, म्हणून विलक्षण आहे. चौथे उपमान प्रमाण असं म्हणतात याला. हे चौथं ज्ञान झालं. म्हणून अशी ही प्रमाणं आहेत. आणि आतापर्यंत आपण 4 प्रमाणाचा विचार केला. आता ही 4 प्रमाणं कळाली की नाही? तसंच आणखी आता 2 प्रमाणं जी राहिलीत ते कळून घेऊ. पण आता वेळ झालाय. उद्या पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.